वितरागी साधू संतांचं सानिध्य असायचं चतुर्थ कालामध्ये. त्यांच्या आसपासच्या ते जिथं विराजमान होते त्या आसपासच्या परिसरामध्ये सापाच्या फण्याच्या सावलीत बेडूक विश्रांती घ्यायचं. ऐका लागलाय काय सांगितलंय आचार्याने? जिथं वीतरागी मुनिजनांचं वीतरागी तीर्थंकरांचं सानिध्य असायचं त्या परिसरामध्ये सापाच्या फण्याच्या सावलीमध्ये बेडूक विश्रांती घ्यायचा. आज मंदिराच्या सावलीमध्ये आम्ही 2 माणसं एकत्र बसायला तयार नाही. कुठं चाललोय आपण? परस्पराचा एकमेकाचा अहंकार. जीवनामध्ये दुसरं काहीही सोबत येणार नाही. सगळं इथंच पडणार आहे. आपला अहंकार, स्टेटस, ग्लॅमर, पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान, सत्ता, संपदा, साधन, सुविधा सगळ्या गोष्टी इथं मातीतच मिसळणार आहेत. माणूस व्यर्थ अहंकार करतो. एका उर्दू कवींनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, कल जो तन के चलते थे अपने शान शौकत पर, शम्मा तक नहीं जलती आज उनकी तुरबत पर. काल आपल्या सत्ता साम्राज्याच्या घमेंडीनं जे ताटून चालत होते आज त्यांच्या स्मृतीस्थळावरती एक साधी मेणबत्ती सुद्धा जळत नाही, धुरळा खात पडले. आम्ही कशाचा अहंकार बाळगलाय? मी असा महाराज, मी तसा श्रावक, मी एवढं दान देतोय, मी एवढा ज्ञानी आहे, मी असला तपस्वी आहे. कुठल्या गोष्टीचा अहंकार? म्हणून इथून पुढं एकच उपक्रम आपण सर्वांनी करूया. तो का म्हणे